मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली आहे। भाजप शिवसेनेचं बहुमत असतानाही महापौर पदाबाबत अजून काहीही ठरत नाहीये। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचा महापौर दिल्लीत ठरणार आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम दिल्लीत गेले आहेत। शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेही दिल्लीला जाणार आहेत। तिथं महाराष्ट्र सदनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे। दिल्लीत मुंबईच्या महापौर पदाबाबत चर्चा होणार असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे। इतिहासात कधीही दिल्लीत मुंबईचा महापौर ठरवला गेला नव्हता, पण आता ते होणार असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतं। मी वारंवार सांगतो, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। पण दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे। आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतो आहे, पण अजून मोठे गेम होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहे। ज्या पद्धतीनं संजय राऊत दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींचं लांगुल चालन करत होते, तेव्हा महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सोनिया गांधींच्या चरणी आपला संपूर्ण पक्ष अर्पण करून टाकला मुख्यमंत्री पदासाठी, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? सत्तेसाठी तुम्ही काँग्रेसची दलाली केली, तो महाराष्ट्राचा अपमान नव्हता का? महाराष्ट्राचा अपमान तुम्ही केला, मराठी माणसाचा अपमान तुम्ही केला। आता महाराष्ट्र आणि मराठी माणूस देवाभाऊंच्या सोबत उभा आहे। देवाभाऊंना जनतेने आशीर्वाद दिले, भारतीय जनता पार्टी महायुतीला आशीर्वाद दिले। दिल्लीमध्ये आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटायला जातो, परंतु मुंबईचा महापौर हा मराठी होणार, हिंदू होणार, हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय आणि त्याबद्दल आम्ही ठाम आहोत। चा महापौर महायुतीचाच होणार हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यापासून स्पष्टपणाने सांगितलं। राहता राहिला विषय आमच्यावरती टीका करणाऱ्या सकाळच्या भोंग्याचा बघा, आम्ही दिल्ली ही भारताची राजधानी हो। पाकिस्तानचे झेंडे प्रचारामध्ये नाचवणाऱ्यांनी आम्हाला हे शिकवू नये। यानंतर बघूया दिवसभरातली दुसरी मोठी बातमी। मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आली असली तरी महायुतीमध्ये भाजपचंच वर्चस्व आहे। शिवसेनेला अवघ्या 29 जागा मिळालेल्या आहेत। शिवसेनेपेक्षा तिप्पट जागा भाजपला मिळाल्यात आणि त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्तेची सगळी पदं भाजपकडेच राहणार हे सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे। मात्र शिवसेना आणि मुंबईचं भावनिक नातं पाहता किमान काही काळासाठी शिवसेनेला महापौरपद द्यावं अशी मागणी शिवसेना करू लागली आहे। स्थायी समिती अध्यक्षपदासारखी महत्त्वाची पदंही भाजपनं स्वतःकडे ठेवावीत, मात्र सुरुवातीला महापौरपद शिवसेनेकडे द्यावं अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। बरोबर आहे, कारण आम्हाला या ठिकाणी एक वाटतं की जर ही युती विचारांची आहे, जर ही युती हिंदुत्वाची आहे, जर ही युती तत्वांची आहे, जर ही युती हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेजी, अटल बिहारी वाजपेयीजींनी केलेली आहे, तर आता फक्त केवळ आकड्यांचा गेम का करताय? कारण भारतीय जनता पक्षाचे जेवढे काही नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचा सुद्धा तेवढा सिंहाचा वाटा आहे। आपण एकत्र लढलोय, त्यामुळे सत्तेमध्ये समसमान वाटा मिळावा ही मागणी अत्यंत रास्त आहे। जी मागणी आहे की सेना आणि भाजपमध्ये मागच्या 25 वर्षापासून जो फॉर्म्युला सत्ता वाटपचा सुरू आहे तेच पुढे पण सुरू असायला पाहिजे। अशी कोणतीही मागणी किंवा अशी कोणतीही चर्चा झालेली नाही। आम्ही एकमेकांची चर्चा करून या विषयामध्ये जो काही निर्णय आहे तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकमेकांची चर्चा करून या विषयामध्ये निर्णय करतील। एकनाथजी शिंदे ब्लॅकमेलिंग करणारे नाहीत, तर जनतेसोबत उभे राहणारे नेते आहेत, लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे नेते आहेत। ब्लॅकमेलिंगचे धंदे संजय राऊत तुमचे आहेत, उभाटा गटाचे ब्लॅकमेलिंगचे धंदे आहेत आणि या महाराष्ट्रातल्या ब्लॅकमेलिंगला सुरुवात लढत करावी नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करतो। यानंतर बघूया दिवसभरातली 8वी मोठी बातमी चंद्रपूरमधली। चंद्रपूर मनपामध्ये सत्ता स्थापनेमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय।
काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटत असल्यामुळे ते आपल्या संपर्कात आहेत अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे. दरम्यान याला उत्तर देताना भाजपचे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे की अनेक जण संपर्कात आहे. त्यापैकी काँग्रेसच्या एका गटाला सुद्धा असं वाटतं की शहरात आपण जनतेला काय उत्तर द्यायची, शहरामध्ये विकासाचा विश्वास आमच्यावर आहे, त्या माध्यमातून काँग्रेसच्या काही नगरसेवकांची इच्छा आहे. पण प्रत्येकाला एकच वाटतं की मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा, मी यायला तयार आहे, तुम्ही थोडा मोठा गट करा. तर ठीक आहे, आपण प्रयत्न करू. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. नाही, त्यांनी पण ठेवलाय. त्यांना मग पंजा ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे, एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. हा असू शकतात संपर्कात, कारण काँग्रेसच्या काही नगरसेवकांशी आमचे नगरसेवक बोलतायत की विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनी यावं, आणि काँग्रेसचे काही नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहे. त्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आली. यानंतर बघूया दिवसभरातली नववी मोठी बातमी कर्नाटकातली. कर्नाटकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. ईव्हीएम वरून आयोगावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं तसा निर्णय घेतलाय. कर्नाटकमधील या निर्णयावरून राज्यातही वातावरण तापलंय. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांसह राज्य निवडणूक आयोगाला लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो, आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष 5व्या क्रमांकावर गेला. कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही. तेलंगणाने केल्या होत्या, तेलंगणा सरकारनेही बॅलेटवर घेतल्या होत्या. आता म्हणजे जिथे जिथे काँग्रेस जी मागणी करते ते कृतीमध्ये दाखवत आहेत ना की बॅलेटवर घ्यावा, काहीच हरकत नाही. आणि आमची तर मागणी आहेच की जर ईव्हीएमवर लोकांचा अविश्वास असेल तर तुम्ही जिंकतच आहात, बॅलेटवर गेला प्रॉब्लेम काय. कर्नाटकमध्ये ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. बंगळुरू महापालिकेसह झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीत वापर केला जाणार आहे. सिद्धरामय्या सरकारच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय आलाय. बॅलेट पेपरचा निर्णय दबावाखातर नाही. 25 मे 2026च्या नंतर या निवडणुका होणार आहेत. बंगळुरू प्राधिकरणाअंतर्गत 5 नगर परिषदा निवडणुकीतही बॅलेट पेपरचाच वापर होणार आहे. बॅलेट पेपर वापरण्यास कायद्यात कुठेही अडचण नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. निवडणुकीत बॅलेट पेपर वापर करणं हा एक पर्याय आहे. ईव्हीएम बॅलेट पेपरमध्ये कुठलीही त्रुटी नाहीये. यानंतर बघूया दिवसभरातली 10वी मोठी बातमी ठाण्यातली आहे. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंब्रा भागातून एमआयएम पक्षाचे 5 उमेदवार निवडून आले आहेत आणि त्यानंतर विजयी सभेतलं एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं भाषण चांगलंच व्हायरल होत आहे. येणाऱ्या काळात मुंब्रा भाग संपूर्णपणे हिरवा करू, पुढील 5 वर्षात आपली ताकद त्यांना दाखवून देऊ असा इशारा सहर शेख यांनी दिलाय. तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही त्यांनी या निमित्तानं नाव न घेता टीका केलेली आहे. कैसा हराया और सबसे जरूरी बात मैं आपको ये बताऊंगी कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज है, किसी के बाप के मोहताज नहीं है. और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है. अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है. पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह. हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ एमआईएम का आएगा.
शेख यांनी या भाषणातील आपल्या विधानावर खुलासा केलाय. आपलं निवडणूक चिन्ह हिरव्या रंगाचं होतं. आपल्या हातात हिरवा आणि भगवा ही रंग आहे, असं एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी स्पष्ट केलं. मेरे पार्टी का झंडा ग्रीन कलर का है. अगर ऑरेंज होता, भगवा होता, तो मैंने बोला होता कि मेरे को पूरा का पूरा मुमरा भगवा रंगना है. बट झंडा भगवा है ही नहीं, झंडा हर हिरवा है. अब हिरवा है तो हिरवा रंग, ये देखो काइट. ये चीजें जो कम्युनल पॉलिटिक्स है, इसमें हरा और भगवा साथ में है. मेरे हाथ में आप देखो, हरा और भगवा साथ में है. ये अजमेर शरीफ का धागा है, ये करबला का धागा है. तो ये जो है ना, लोगों के बिलीफ सिस्टम से खेलने की राजनीति है. ये गंदी राजनीति जब बोला जाता है ना, टैग किसी चीज को दिया जाता है, इसी वजह से दिया जाता है क्योंकि कम्युनल पॉलिटिक्स करते, हेट्रेड फैलाने की कोशिश करते. मेरे स्टेटमेंट का प्योरली मतलब था पार्टी लेवल पे कि मेरे पास आज 5 सीट है, कल मेरे पास 25 की 25 हो, और क्यों नहीं. हम जब लीडर है, अपने आप को बोलते हैं हम नेता है, पॉलिटिशियंस है, हम देश के लिए, आवाम के लिए आवाज उठाने वालों में से है.